आत्ताच आमची बैठक झाली. तहसीलदार आणि सगळे डिपार्टमेंट इथं हजर होते. त्यांना आम्ही सूचना दिली का यात्रा संपण्यापूर्वी सरकारनं आणि प्रशासनानं जे प्रशासकीय स्तरावरच्या मागण्या आहे त्या जिल्हा प्रशासनानं तातडीनं पूर्ण कराव्या आणि ज्या प्रशासकीय स्तरावर नाही त्याबाबतचे प्रस्ताव शासनाला जे निर्णय घ्यायचे त्या संदर्भातले प्रस्ताव मागणीनुसार प्रस्ताव तयार करावे. या दोनही गोष्टी प्रशासकीय स्तरावर होणं गरजेचं आहे. धोरणात्मक जरी असले तरी त्याचे प्रस्ताव असणं फार गरजेचं असतं. तहसीलदार आणि इतर अधिकारी सगळे इथे हजर होते. त्या संदर्भात आम्ही सूचना देण्यात आल्या. पण आता ठाणेदार पोलीस स्टेशन चिखलदरा सुरेश मांटेंनी आता आम्हाला नोटीस दिली का काय करावे काय नाही. यात्रेत तुम्ही करत जात आहे तर हे करू नये ते नाही, असं जर केलं तर आम्ही मग तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुम्हाला बंदी घालू. यात्रा प्रत्यक्षात सुरू झाल्याबरोबर प्रशासनाने पुन्हा आडखटीचे धोरणं गुंडागर्दीचे धोरणं सुरू केलेले आहे. मला पोलीस डिपार्टमेंटला सांगायचं आहे का आम्ही हे करू नये ते करू नये, पण इथं रोज माणसं मरतात, त्याच्यासाठी काय करावं. आमची यात्रा शांततेत जायची असेल तर सरकारनं शांततेनं निर्णय घेतले पाहिजे ना. यात्रा उग्र होण्याच्या अगोदर निर्णय घेतले पाहिजे. जरी गांधीजीच्या मार्गाने सुरू केली आणि सरकार लक्ष घालत नसन तर आमच्या डोक्यातला भगतसिंग कधी जिवंत होईल हे सांगता येत नाही. जय बिरसा मुंडा.